रामकृष्ण हरी मंडळी, शुभ सकाळ सर्वांना। तर आज जायचं आहे मला रानात चक्कर टाकायला। तर सकाळ सकाळी मी रताळ्याच्या घाऱ्या करायला घेतलेले आहेत। तर एकादशीला आणलेले रताळे उकडणं झालंच नव्हतं, कारण आपण त्याच दिवशी बोर घेतला होता म्हणून। तर रताळ्याच्या घाऱ्या छान होत आहेत, पण त्या घाऱ्या कशाबरोबर खायच्या म्हणून सोबत मी वाटाणा आणि बटाट्याची अशी मिक्स भाजी केली आहे। खरं तर ही वाटाणा बटाट्याची भाजी दिसायला छान दिसतीये, पण घाऱ्यासोबत ती काही एवढी विशेष लागली नाही। दुपारी रानात पोरींला घेऊन जायला सुद्धा मी रताळ्याच्या थोड्याशा घाऱ्या केल्या आणि थोडासा भात करून ठेवला आणि पेट्रोल टाकून आम्ही गावाकडे जायला निघालो। ए शुभंकर, काय रे? अयो, चष्मा घालायचा आहे आता। चष्मा घालतोय रे बाबा। कोणाची मात्र आहे? कोणाची? आम्ही आता आलेलो आहोत वस्तीवर, आणि वस्तीवर आमच्या माधुरींनी बटाटे लावले होते आणि ते बटाटे खराब व्हायला लागले, म्हणून त्यांनी हे वेपर्स केलेले आहेत बघा। तर घरचेच बटाटे, घरच्या घरी वेपर्स, आणि ह्या राहिलेल्या खिचडीच्या केलेल्या पापड्या आहेत बघा। आमच्या सासूबाईंची कला आहे ही। मनीषाताईंची ज्वारी खुडायचं काम चालू आहे। आज छाया भाभी तिथे मनीषाताईंच्यात। शुभंकर, हे बघ हे बघ, वरती वरती बघ। हा, लय छान झालेत अहो, मस्त झालेत। हा हा हा, अगं डान्स करून झालं काय? का ग बाई, लवकरच बंद केला? अग कुठल्या गाण्यावर डान्स होता तुझा? डान्स बघावं लागल होय। कुठलं गाणं आहे? हा, मस्त आहे अगं, मग लाव मग। झुलवा पाळणा पाळणा बाळ शिवाजीचा। असं आलंय, आम्हाला सुट्टी होती आज, त्याने बांधून टाकतोय लगेच। कोणाची आणली ही मशीन? होय, कधी घेतली? बाळ शिवाजीचं गाणं म्हणली होय ग? तुम्हाला शिकवलंय काय कोणी? शाळेत बसवलंय वाटतं डान्स आहे ना? होय, 23 तारखेला सोमवार। आता चाललेलो आहोत रानात, आणि त्याच्या आधी घराजवळच मनीषाताईचा घास आहे, आणि मनीषाताईने घासातच कोथिंबीर लावली होती। सगळ्यांनी कोथिंबीर घेऊन गेले, आणि सगळ्या सरते शेवटी माझा नंबर आलाय कोथिंबीर न्यायचा। धनु, तुम्ही किती वेळा नेली कोथिंबीर? आम्ही एकदाच नेली। हे बघा, हे घराच्या जवळच मनीषाताईचं इथं घास आहे, आणि हे आपलं ज्वारीचं रान। त्या दिवशी ज्वारी खुडले। ते मनीषाताईने इथं काकडीचा वेल लावलेला आहे बघा। हे बघा, ही काकडीच्या घासाच्या कडेने काकडीचा वेल लावलाय। पुढे त्यांनी टोमॅटोची पण झाडं लावलेत। इतकी भरपूर जास्त कोथिंबीर होती। वेलाला काकडी लागली आहे बघा, मनीषाताईच्या काकडीच्या वेलाला कोथिंबीर। ही टोमॅटोची झाड आहेत, ती वरून आणून लावल्यात काय इथं कडणी। कोणी खाल्लाय हरभरा? हा, आज कस काय वाटतंय छाया इथं खुडायला? मग उरकत आहे ना? लय तिथं कणसच लय बारकी होती। कवळं बी गोळा करायचं चालू आहे लगेच। असंच ठेवलं, गोळा केलं नाही, काहीच नाही। हे देत नाही ना कानी कवळ अजिबात? कानी कवळीचं बी आपलं घर ह्याच्यातनं पेरलं सांगितलं तरी नाही आलं। तुमच्यात लईच कानी कवळी होते। कानी कवळ चालेल। हा, तू चांगली औषध फवारलं होतं मेल गाड्या, बरं झालं सांगितलं, पोटात गेल्यावर नाही। अगं ज्वारीच्या कणसावर पाय देतात का धनु? तिथं पडली की ज्वारी, किती पडली ती पडली, उगवून येते गावात, म्हणूनच उपटावं लागतंय परत त्याचं। लय सुंदर म्हणली बरं का, पण गाणं म्हणून नाचली, त्यामुळे छान वाटतंय। विहिरीवर, आणि आम्ही चाललोय चालत, आणि आमचं मालक चालल्यात गाडीवर बघा। आता ही रामफळाची झाडं प्रत्येक दिवशी व्हिडिओ मध्ये येतातच,
कारण यायला रस्त्यालाच आहे हे रामफळाचं झाड. रामफळ पिकलेला असं एक पिकलेला असं. हा, कांद्याची चांगली साईज मोठी झालेली आहे. बघा तुम्ही किती छान कांदा आलाय. हा पेरलेला कांदा आहे आणि हे पालकाचं झाड आहे बघा इथे. आता हे कोण आलं ग? आजी कोणाची? गणेशरावचा हरभरा खायला आलेला आहे. मागच्या 8 दिवसात एवढा हरभरा खायला आला नव्हता, आता चांगला आलाय. हरभरा चांगला आलाय अगं. चालू आहे घास कापायचं. मालक येऊन बसलेत खाली, गाडीवर आले बसले. आणि जोडे कोण आलंय म्हणली ग? आजी. आजी काना काकाने काय म्हणायला सांगितलंय तुम्हाला? काय म्हणायला सांगितलंय का? तू काय म्हणती? आजी. आज मालक पाखरं हाणतात ज्वारीवरची. तो खरंच पाखरं बसल्यात ग. दाट जिथं दाट आहे ना तू पटलं पाहिजेत पण. हा सेम सेम सेम. तितकं अशा फांद्या फुटत येतं. हा फांद्या फुटून हा कशीच भाजी काढते. अयो ही कशाची ग? माटाची काय? गावात म्हणूनच टाकलं थोडा. ह्याची बी चांगली लागते भाजी. गोट लावलेलं आहे बघा आणि किती सुंदर आलंय हे गोट. केवढं झेंडूच्या फुलापेक्षा मोठं मोठं एक एक फुल झालंय. ते छोटे. आणि माधुरीने इकडं हरभऱ्यात पाठीमाग राजगिरा टाकलेला आहे. तर ती राजगिराचं तुम्हाला झूम करून दाखवते बघा कसं आहे. आणि इथे एक जवळ आहे, ते जवळचं दाखवते. कसलं सुंदर दिसतंय वेलवेटच्या फुलासारखं. चला आता काढायची आपल्याला तांदूळशाची भाजी. मला कोण कोण काढावं लागणार आहे? मी. चला मग काय भाजी सोडून आपण तिळच काढायचोय. मालकीन लावील हाणून आपल्याला. माधुरीच्या रानात लई तांदूळशाची भाजी आहे, चिगळ्याची भाजी आहे. मग आता मी तांदूळशाची भाजी काढते. माधुरीने चिगळ्याची काढलेली आहे आधीच. चिगळ्याची भाजी करायची का फेकून द्यायची? ती चिगळ करायची का? सुंदर तिळ आल्यात. आता हे माधुरी खुरपून ह्या तिळाला चांगलं पातळ करील. आप्पा बी खाली आणला होता काय? तांदूळशाची भाजी घेतली, चिगळाची घेतली आणि चालली काय माधुरी खाली? तू थांब. आणि इथं आमच्या बडेबाई घास कापतायत. कस काय? जाय राणीचं शिवजयंतीचं फोटो आल्यात. बडेबाईंची किती घाई होती, मला दाखवा मला दाखवा. तर मयुरीने बडेबाईंना फोटो दाखवल्या. तर काढते की आता आली का नाही मग काढते. ड्रॅगन फ्रूट लावलंय माधुरीने, टोमॅटो लावले. ठीक. अयो शिट्टीची टोपी लय वाटत होतं. आम्ही शिट्टीच्या उमेदवाराच्या साईडने होतो पण आमची शिट्टी पडली आणि मालकाने तेवढ्या 2च शेंगा काढल्या. तर बस आपल्या दोघाला एक एक. तीन आहे ती एक अर्धी. मग तू येते का ती अर्धी खायला? बस आपल्या घरच्या शेवग्याला 2 आहेत. बांबू आपला गहू आहे बघा हा. आणि गहू काढायला आलेला आहे. आता त्याचं थोडे दिवस राहिले तर सुकलाय चांगला. आणि आता मला घ्यायचा आहे पालक. तर दरवेळेस आलं की मी पालक घेऊन जात असते. तर किती कवळा लुसलुशीत पालक आहे बघा हा. आबा बरोबर गाडीत जा. आणि पुरी गेलेले आहेत आता घरी. आबांबरोबर. पुरी म्हणजे आमची मई आणि जिजा. आणि इतका कवळा लुसलुशीत पालक आहे. पालक बघितला की मालकाने सांगितलं की संध्याकाळी आपल्याला पालकाची भजी करायची म्हणून. आणि खरंच खूप सुंदर पालक आहे बघा तुम्ही. भाजीपाला काढून झालेला आहे बघा. आता आम्ही खाली 2 तुकडे ऊस आहे पण ऊसापर्यंत आता काही जाणार नाही, उशीर झाला खूप. आणि हे बघा हिथून तिथून माधुरीने ही आंब्याची लाईन लावलेली आतापर्यंत. तर आंबे पण माधुरीचे चांगले आलेले आहेत. आणि ह्याच्यात माधुरीने
मेथी टाकलेली आहे. आणि बघा हा पालक किती छान आलाय. मला तर इतकी पालकाची भाजी घेतली तरी असं वाटतंय हा पण पालक घेऊ का काय. किती सुंदर, किती ताजा, लुसलुशीत. वांग्याचं झाड बघा कुठं आहे, बांधावर आहे, पण त्याला वांगे किती लागलेत बघा. खाली 2 आहेत, तिथं 2 आहेत, खाली 2-4 आहेत. बघा हे गणेशरावचं मकवान आहे, गुरांना केलंय त्यांनी. आणि आपली पिकाची मका आहे पुढं, मागाशी दाखवले. चांगली कणसं पडलेत त्याला. गणेशराव आलाय आता ट्रॅक्टर घेऊन मकवान काढायला. ह्या 2 कार्टुनांनी चिंचा काढलेल्या आहेत. कुणाला आणले तरी चिंचा? आम्हाला हो, मला वाटलं मला द्यायचंय. तुला द्यायची ते. इथं चालली घास कापायला. तिला म्हणलं बांधाचं गवत काढायचं होतं, कधी काढायचं. तर अजून 2-4 दिवस तरी नाही म्हणते, तिला सावडी येतं. मग 2-3 दिवसांनी येऊन बांधाचं गवत काढणार आम्ही. आता आम्ही घरी आलोय. दिवस मावळायला आला होता. आम्ही रानातून घरी आलो तर बघा इथं ही नारळाच्या झाडाखाली शिरडं बांधलेली इथं गणेशरावची. आणि अण्णांचा काय त्याला म्हणतात मुरघास, तो झाला होता खराब. तर तो मुरघास वरचा जो खराब झालेला आहे तो डायरेक्ट ट्रायल काढायचं काम चालू आहे. मालकांच्या आणि अण्णाच्या दादाच्या काहीतरी गप्पा चालू आहे, ते काय मला माहित नाही. सासूबाईंसाठी आमच्या चोळ्या शिवून आणल्या होत्या, तर मी त्या चोळ्या सासूबाईंना दिल्या. आणि आमच्या आत्यांच्या चोळ्या शिवून आणल्या तर नव्याचं, त्याला काय होत नाही, नाहीतर म्हणतात. आणि बघा त्या माधुरी जर असं सैल वाटले तर कडे लागाला डाच दे. काय आणलं जेवणाला? जेवणाला नाही, रताळ्याच्या घाऱ्या आहेत, मैला आणले माझी पहिलवानाला. आम्ही उपाशी राहू का? आता आज मी घारे आणले तर मी पण आणले. किटल्या भरून आणले ते बाहुली त्यांनी चोळी घालून पण बघितली. आत्या बसली का चोळी? मग हा बसली चांगली बसली ना? त्यापेक्षा ही चांगली बसेल. हा. मयुरे, अय मयुरी, मला पण पाणी घेऊन ये. पाणी दे आजीला. भाजीपाला घेऊन आम्ही घरी आलो आणि ठरल्याप्रमाणे आमच्या मालकाने मला पालकाची भजी करायलाच लावली. आणि थोडंसं खिचडी भात आणि ही पालकाची भजी, एवढंच आम्ही जेवलो. आणि पालकाची भजी करून झाल्यानंतर ना केळीचे वेपर्स करायचे. 2-4 दिवस झालं आमच्या मालकाचं लय चाललं होतं की आपल्याला केळीचे वेपर्स कर. शुभम भैयाच्या लग्नावरनं आल्यावर भैया म्हणत होता केळीचे वेपर्स कर, तेव्हा लय कंटाळा आला होता, केले नव्हते. तर आता केळीचे वेपर्स केले तर भैयाची आठवण येते. तर भैयाला म्हणलं तू कधी येणार आहे? तर भैया म्हणला केळीचे वेपर्स खायला काय मी येत नाही, तुम्हीच खाऊन टाका. तर केळीचे वेपर्स तुम्ही कधी घरी करता का? मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही माझा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप आभारी आहे. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.